नमस्कार, मी प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता सविस्तर बातम्या। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांच्या पाठोपाठ आता उर्दू शाळांचीही दुरवस्था झाली आहे। एका शिक्षकेवर 5 वर्गाचा भार असल्याचा प्रकार भोकरदन तालुक्यातील समतानगर येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये समोर आलाय। तर या शाळेला तात्काळ शिक्षक नियुक्त करावा अशी मागणी आता पालकांनी केली आहे। जिला परिषद उर्दू समतानगर की ओर से हमने अभी तक का जो है तो जिला परिषद को 10 से 12 बार निवेदन दिए। ये 2 साल के अंदर 10 से 12 बार जो है तो हमने उनको निवेदन दिए। अभी तक का हमारी इस निवेदन पे कोई अमलबजावनी या कार्रवाई की नहीं गई। तो हम प्रशासन से यही मांगनी करते हैं कि हमको जो है तो 4 रिक्त पद हमारी स्कूल में, तो कम से कम हमें 2 टीचर एक जिला बदली में दिया जाए या नवीन पोर्टल में भर्ती किए गए उसमें हमें कम से कम 2 टीचर दिए जाए। 113 बच्चे हैं और पढ़ाने के लिए सिर्फ एक महिला शिक्षिका है हमारे पास, तो ये पॉसिबल ही नहीं है कि इतने बच्चों को जो तो एक टीचर पढ़ा सकती है। तो प्रशासन से हमारी यही मांगनी है कि हमारा जो है तो स्कूल के बच्चों के लिए कुछ ना कुछ कार्रवाई की जाए और हमें टीचर दिया जाए। हम दावड़ा समतानगर के स्कूल पे से ये हमारी मांगनी है कि हमको यहाँ टीचर नहीं है और यहाँ 120 बच्चे हैं और हमने टीचर की मांगनी करे जिला परिषद के ऊपर, तो हमको कोई हमारी बात कान पे नहीं ले रहा और हमने CO मैडम को दिए। CO मैडम के पास जाने के बाद भी हमारा कोई रिएक्शन नहीं हो रहा। तो हमारी ऐसी राय है कि 120 बच्चे तो हमने इसका करना क्या, या तो स्कूल को क्लब मार देना या CO मैडम के सामने ऑफिस में बच्चे लेके जाना। तो ये हमारी कोई कार्रवाई कर रहा है। निवेदन दिए तुमने? हमने निवेदन कम से कम निवेदन दिए हमने 10 से 12 बार। तो हमारा अध्यक्ष उपाध्यक्ष की हमारी एक कमेटी के हिसाब से हम इसके ऊपर कड़ी एक्शन लेंगे और स्कूल को बंद करके CO मैडम के सामने जाके बच्चे स्कूल भराएंगे। ये हमारी मांगनी है। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील रेवगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। पाहुयात।
जालना तालुक्यातील रेवगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयामध्ये राजश्री शाहू महाराज यांची 150वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त गावातील नीट, सीईटी, एसएससी आणि HSC म्हणजेच 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रंथालयाने आणि गावकरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। श्रेया मोरे या विद्यार्थिनीने नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 651 आणि MHT CET या परीक्षेमध्ये 99.64% गुण प्राप्त करून यश संपादन केले। त्याचप्रमाणे MHT CET मध्ये कल्पना शेळके या विद्यार्थिनीने देखील यश संपादन केलं। 10वी 12वीतील सर्व विद्यार्थ्यांना 80% पुढे मार्क मिळाले आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला। मंठा रोड परिसरामध्ये मद्यप्राशन करण्यासाठी जागा दिली नाही म्हणून तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्षय राजेश धानोरे हे मंठा चौफुली परिसरामध्ये अंशुल नरेंद्र आबाड यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते। त्या ठिकाणी 3 तरुण मद्यप्राशन करण्यासाठी आले। तरुणांना मज्जाव केल्यानंतरही 3ही तरुणांनी अक्षय धानोरे यांना बेदम मारहाण केली आहे। अक्षय धानोरे यांच्या अंगावर दारूची बॉटल मारून त्यांना जखमी केल्यानंतर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहम्मद पठाण, शाहिद कुरेशी आणि चंदन मोटवानी अशी 3 संशयितांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे। या आरोपींविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने आज अतिक्रमण हटाव मोहीम राबवत जालना शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण निष्कासित केले। गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका प्रशासन अतिक्रमणाविरोधात आक्रमक झाल्याचे देखील पाहावयास मिळत आहे। अतिक्रमण मोहीम राबवली जाते, कुठले अतिक्रमण काढले जाते आणि किती आज जालना शहरामध्ये माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाने मुथा बिल्डिंग, गरीबशाह बाजार आणि टेलिस्टेशन या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि ही मोहीम निरंतर चालू असणार आहे। मुख्य रस्त्यावरती जे कोणी नागरिक असतील, फळविक्रेते असतील, टपऱ्यावाले असतील, या सर्वांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावं। नसता नगरपालिका ही निरंतर मोहीम राबवून ते अतिक्रमण काढलं जाईल आणि या अतिक्रमण काढत असतानाच्या मोहिमेमध्ये नागरिकांनी पण सहकार्य केलं पाहिजे आणि नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे। अतिक्रमण राष्ट्रीय मुख्य रस्त्यावर ठेवले नाही पाहिजे। गरीबशाह बाजार येथे काही वादविवाद झाला आहे। अतिक्रमण गरीबशाह बाजारामध्ये अतिक्रमण काढत असताना काही किरकोळ वाद झाला आणि ते वाद त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तो वाद तिथे संपला। तिथं पूर्ण अतिक्रमण काढलंय का? हो, तिथं अतिक्रमण काढलं। जालन्यात आणखी कुठल्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येणार आहे? जालन्यामध्ये जेवढे मुख्य चौक, मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरील संपूर्णपणे अतिक्रमण काढण्यात येणार आहे। आव्हान काय करणार आहे? नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की जे रस्त्यावरती आहेत, रस्त्यावरती न ठेवता त्यांनी रस्त्याच्या कडे त्याच्या मालकी जागेमध्ये टपऱ्या वगैरे जे काही भाजीपत्त्यावाले असतील त्यांनी तो धंदा करावा। नगरपालिकेच्या कुठल्याही सार्वजनिक रस्त्यावर त्यांनी बसू नये किंवा रहदारीची अडचणी निर्माण करू नये। तसंच आम्ही काढणार आहोत, परंतु नागरिकांना पण एक आव्हान आहे की बा तुम्ही स्वतःहून काढून घेते, आम्ही तर काढणारच आहोत। काय नाव आपलं? पंडित पवार, स्वच्छता प्रमुख, महानगरपालिका। जालना शहरातील मोतीबाग परिसरामध्ये असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह संविधान भवन बांधण्याची मागणी नागसेन ग्रंथालय समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी 1 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन देखील करण्यात आले। आज काही धरणे आंदोलन वगैरे आहे, काय भूमिका आहे? आज 26 जून आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे। सामाजिक न्यायाचं तत्त्व या देशाला ज्यांनी दिलं आहे त्या राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 1 दिवसीय धरणे आंदोलनाचा हा उपक्रम नागसेन ग्रंथालयाच्या वतीनं आपण इथे आयोजित केलेला आहे। जालना जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना आणि विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे। धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की जालना जिल्ह्यामध्ये राजश्री शाहू महाराजांचा
भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारला पाहिजे। ही मागणी गेले काही वर्षापासून आम्ही सातत्यानं मांडत आहोत। त्यासाठी जागाही राखीव केलेली आहे। त्यासाठीची जागा जालना शहराचं मोतीबाग, जे आपण छत्रपती संभाजीराजे उद्यान म्हणून ओळखतो, त्या उद्यानासमोरील नगरपालिकेचं जुनं शासकीय विश्रामगृह, जे आज जीर्ण अवस्थेमध्ये आहे आणि विविध लोकांनी तिथे टपऱ्या वगैरे टाकून त्याचं विद्रुपीकरण चालू केलेलं आहे, त्या भव्य प्रांगणामध्ये आपण राजश्री शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला पाहिजे। त्याच प्रांगणामध्ये एक भव्य असं मंगल कार्यालय झालं पाहिजे। आजच्या तारखेत आपण नोंद करावी की जालना शहराच्या महानगरपालिकेकडे एकही नगरपालिकेच्या मालकीचं मंगल कार्यालय नाही आहे। शहरामध्ये जे मंगल कार्यालय आहेत ते 3 लाखापासून ते 5 लाखापर्यंत दर आकारतात। जनसामान्य माणसाला जर वाटलं की आपलंही मुलाचा विवाह आपण मंगल कार्यालयात केला पाहिजे, तर त्यासाठी पालकत्व स्वीकारून महानगरपालिकेनं आणि जालन्याच्या प्रशासनानं या उद्यानाच्या समोर या मोठ्या भव्य प्रांगणामध्ये एक भव्य असं सुसज्ज मंगल कार्यालय जनसामान्यासाठी अल्प दरामध्ये उभारावं, अशी दुसरी मागणी या धरण्यासंदर्भात आपण मांडत आहोत। तिसरी मागणी अशी आहे की संविधान भवन नावाचं एक भव्य असं व्यापारी संकुल याच प्रांगणामध्ये उभारून विविध लोकांसाठी तिथे गाळे त्यांना अल्प दरामध्ये व्यवसायासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे। सुशिक्षित बेरोजगारांसाठी तिथे गाळे राखीव केले पाहिजेत, अशी आमची तिसऱ्या प्रकारची मागणी आहे। चौथ्या प्रकारची मागणी आहे की या जालना शहरामध्ये एक ऐतिहासिक व्याख्यानमाला सुरू आहे, ज्या व्याख्यानमालेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला। त्या व्याख्यानमालेसाठी एक भव्य असं सभागृहही असलं पाहिजे। त्यामुळं या प्रांगणामध्ये ज्या इमारती उभ्या राहतील त्या इमारतीमध्ये एक मोठं सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेसाठी राखीव केलं पाहिजे, अशी या धरणे आंदोलनाची मागणी आहे। आणि पाचवी अशी मागणी आहे की जालना महानगरपालिकेमध्ये 4थी श्रेणी कर्मचारी त्यांना राहण्यासाठी जागा नाही आहे। आज या जीर्ण झालेल्या नगरपालिकेच्या विश्रामगृहामध्ये काही लोकांनी संसार थाटलेला आहे। ते जीर्ण झालेली इमारत केव्हाही कोसळून तिथे जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी या परिसरामध्ये एक भव्य असं इमारत बांधून त्यांची राहण्याची व्यवस्था करावी, अशा 5 प्रकारच्या मागण्या आजच्या प्रसंगी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या जालन्याच्या प्रशासनाकडं, जालन्याच्या महानगरपालिकांकडं आणि राज्यकर्त्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाव्यात, असा आमचा मनोदय असल्याकारणानं आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन इथे ठेवलेलं आहे। शासकीय योजनेतून CBSE इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेणारे धनगर समाजाचे 100 विद्यार्थी संस्था चालकाच्या मनमानीमुळे शाळाबाह्य झाले आहेत। ग्लोबल गुरुकुल या शाळेची इमारत वैद्यकीय महाविद्यालयाला भाडे तत्वावर देण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्यांना संस्था चालकाने वाऱ्यावर सोडल्याचं पाहावयास मिळालंय। पाहूयात। शासकीय योजनेतून धनगर समाजाच्या 100 विद्यार्थ्यांना जालना शहरातील ग्लोबल इंग्लिश स्कूल या ठिकाणी CBSE पॅटर्नमधून शिक्षण दिले जात होते। मात्र या शाळेची इमारत आता नव्याने सुरू होत असल्याने वैद्यकीय महाविद्यालयाला भाडे तत्वावर देण्यात आले आहे। त्यामुळे संस्था चालकाने कोणताही विचार न करता सध्या या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे। ही इमारत वैद्यकीय महाविद्यालयाला दिल्यामुळे धनगर समाजाच्या 100 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे। त्यामुळे पालकांनी पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये दाखल करून घेण्याची मागणी देखील केली आहे। मात्र या प्रकरणात प्रशासनाने अद्यापही हालचाली केल्या नसल्याचं दिसून येत आहे। नाही, ग्लोबल स्कूलच्या धनगर विद्यार्थ्यांसाठी माझ्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून 100 विद्यार्थ्यांची त्यांना परवानगी दिली होती। त्यांनी स्कूलच बंद केली। त्या विद्यार्थ्यांची अडचण आहे। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक विनंती द्या, आम्ही दुसऱ्या शाळेत त्यांना
ट्रान्सफर करून देऊ. जी शाळा जर घ्यायला तयार असेल तर त्या शाळेत आम्ही त्यांना ट्रान्सफर करू. मेडिकल कॉलेज यावर्षी चालू होईल का? नाही, यावर्षी मेडिकल कॉलेज कसं चालू आहे त्याचं बांधकाम हे चालू आहे. मेडिकल कॉलेज चालू व्हायला कमीत कमी अजून 3 वर्ष लागतील. धन्यवाद. आणि काल पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं आहे ग्लोबल स्कूल संदर्भात. ग्लोबल स्कूलचं काही मान्यता वगैरे रद्द करण्यात आली. काय सांगाल? माझं नाव रामेश्वर काळे. आमचे 100 विद्यार्थी धनगर समाजाच्या ग्लोबल गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते, पण त्या इंग्लिश स्कूलमध्ये मेडिकल कॉलेजची मंजुरी मिळाल्यामुळे ते इंग्लिश स्कूल बंद पडले आहे. तर बंद पडल्यामुळे त्या प्रशासनामधल्या अधिकाऱ्याचं काम होतं की बाबा हे इंग्लिश स्कूल बंद पडले आहे, तर विद्यार्थ्याची काहीतरी सोय व्हावी. पण त्यांनी तशा प्रकारे कोणतीही सोयी न करता डायरेक्ट बंद करून टाकले आहे. तर पालक आणि विद्यार्थी हे दोन्हीही सध्या खूप मनस्ताप सहन करत आहे. त्यामुळे पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की बाबा लवकरात लवकर आम्हाला दुसरी शाळेची व्यवस्था करून द्यावी. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. माय छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा.
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी, जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाम मात्र फीस मध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, जालना, अंबड रोड,
सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.